नमो बुद्धाय फ्रेंड्स, स्वागत आहे आपले स्पिरिच्युअल लॉर्ड बुद्धा चॅनलवरती। स्पिरिच्युअल लॉर्ड बुद्धा चॅनल आपल्यासाठी घेऊन येत आहे भगवान बुद्धांच्या कथा, तथागत गौतम बुद्धांच्या जीवनावरील प्रेरक कथा, ज्या कथांपासून प्रेरणा घेऊन आपण आपले जीवन बदलून टाकू शकता। नालंदा शहराची ओळख तिथल्या विद्यापीठामुळेच आहे। हे नालंदा विद्यापीठ केवळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील सर्वात मोठं शैक्षणिक केंद्र होतं। आज मात्र या विद्यापीठाचे केवळ अवशेषच शिल्लक आहेत। 1812 मध्ये स्कॉटिश सर्वेयर फ्रान्सिस बुकानन हॅमिल्टन यांनी नालंदा विद्यापीठाच्या उत्खननाला सुरुवात केली असली तरी नालंदा विद्यापीठाचा शोध सर अलेक्झांडर कॅनिंगहॅम यांनी 1861 मध्ये लावला। नालंदा हे प्राचीन भारतातील एक आदर्श विद्यापीठ होते। बिहार राज्यातील राजगीरच्या उत्तरेस हे विद्यापीठ होते। त्याची स्थापना इसवी सन 5व्या शतकाच्या सुरुवातीस झाली असावी। विद्यापीठाच्या स्थापनेचे व संवर्धनाचे श्रेय गुप्त वंशाच्या 6 राजांकडे जाते। काही अभ्यासक हे श्रेय बौद्ध आचार्य नागार्जुन याचा शिष्य आर्यदेव यास देतात। उत्खननात सापडलेल्या मुद्रेवर श्री नालंदा महाविहार आर्य भिक्षू संघस्य असे लिहिलेले आहे व तिच्या दोन्ही बाजूंवर सारनाथचे धर्मचक्र आहे। इसवी सन 427 दरम्यान या विद्यापीठाची स्थापना झाली होती। हे जगातील पहिलं निवासी विद्यापीठ मानलं जातं। नालंदा विद्यापीठाच्या सुमारे 1.5 किलोमीटर लांब व सुमारे 1.25 किलोमीटर रुंद क्षेत्रात विद्यापीठाची भव्य इमारत व वसतिगृह होते। याशिवाय सुसज्ज ग्रंथालयासाठी रत्नसागर, रत्नोदय व रत्नरंजक अशा आणखी 3 सुंदर इमारती होत्या। या ग्रंथालयाच्या विभागात धर्मगंज म्हणत निवासासाठी 4000 व अभ्यासासाठी 1000 खोल्या होत्या। 8500 विद्यार्थी व 1500 शिक्षक होते। प्रत्येक दिवशी या ठिकाणी 100 व्याख्याने होत। येथे राहणाऱ्यांना निवास, भोजन, कपडा लत्ता, औषधोपचार व शिक्षण विनामूल्य असे। हा सर्व खर्च दान दिलेल्या 100 खेड्यांच्या उत्पन्नातून व इतर देणग्यातून चाले। नालंदा विद्यापीठाचा अभ्यासक्रम प्रगत, उदार आणि बहुव्यापक होता। त्यात सांप्रदायिकतेस स्थान नव्हते। बौद्ध धर्माचे भिन्न संप्रदाय, जैन धर्म, ब्राह्मणी धर्म व इतर धर्म, त्याचप्रमाणे योग, व्याकरण, साहित्य, तर्कशास्त्र, शब्दविद्या, चिकित्साविद्या, गणित, ज्योतिष, चित्रकला, शिल्पशास्त्र, मंत्रविद्या, दंडनीती, वेदविद्या इत्यादी विषय शिकविण्याची व्यवस्था होती। सत्याच्या शोधाची पहिली अट स्वातंत्र्य आहे असे मानण्यात येई। विद्यापीठाच्या कीर्तीमुळे देशातील कानाकोपऱ्यातून व चीन, कोरिया, तिबेट इत्यादी परदेशातूनही तेथे विद्यार्थी येत। द्वारपंडित घेत असलेली प्रवेश परीक्षा अत्यंत कडक असे। प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी 20 ते 30% विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळे। विद्यापीठाने आर्यदेव, सीलभद्र, कर्णमती, स्थिरमती, गुणमती, बुद्धकीर्ती, शांतरक्षित, कमलशील इत्यादी विद्वानांची मालिका निर्माण केली। न्यायशास्त्र ही या विद्यापीठाची मोठी देणगी आहे।
नालंदा विद्यापीठात पूर्व आणि मध्य आशियातून आलेले जवळपास 10,000 विद्यार्थी शिक्षण घेत होते, तर या विद्यापीठाच्या ग्रंथालयात हजारो हस्तलिखित ग्रंथ होते. नालंदा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात प्रामुख्याने वैद्यकशास्त्र, सांख्यदर्शन, तर्कशास्त्र, बौद्ध पंथाचे तत्त्वज्ञान असे अनेक विषय प्रतिष्ठित विद्वानांकडून शिकवले जात. दलाई लामा एकदा म्हणाले होते की नालंदा विद्यापीठातील हा आपल्या बौद्ध ज्ञानाचा मुख्य स्रोत होता. 7 शतकांहून अधिक काळ नालंदा विद्यापीठाची भरभराट होत राहिली. जगप्रसिद्ध असलेल्या या विद्यापीठाप्रमाणे जगात इतर कोणतंही विद्यापीठ नव्हतं. ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि युरोपमधील सर्वात जुने विद्यापीठ अशी ख्याती असलेल्या बोलोग्ना विद्यापीठाच्याही आधी जवळपास 500 वर्ष हे विद्यापीठ अस्तित्वात होतं. नालंदामध्ये शिकवलं जाणारं तत्त्वज्ञान आणि धर्माविषयीचा दृष्टिकोन यामुळे आशियातील संस्कृतीला आकार मिळाला. गुप्त सम्राटांच्या काळात नालंदा हे एक विश्वविद्यालय म्हणून समोर आलं. हे गुप्त राजे धर्माभिमानी हिंदू होते, पण त्यांनी बौद्ध विद्यापीठाची स्थापना केली कारण त्यांना त्यावेळच्या बौद्ध तत्त्वज्ञानाबद्दल आणि तात्विक लेखनाबद्दल सहानुभूती होती. त्यांच्या कारकिर्दीत विकसित झालेल्या उदारमतवादी सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरांमुळे नालंदाच्या बहुविद्याशाखीय शैक्षणिक अभ्यासक्रमाचा विकास झाला. निसर्गावर आधारलेली आयुर्वेदातील उपचार पद्धती नालंदा विद्यापीठात शिकवली जायची आणि येथील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ही उपचार पद्धती भारतभर पोहोचली. विद्यापीठाच्या परिसरातील भव्य इमारती, सभागृह, अध्यापनाचे कक्ष यातून इतर बौद्ध विद्यापीठांनी प्रेरणा घेतली. नालंदा विद्यापीठाच्या भित्तिकामाने थायलंडमधील कलेवर प्रभाव टाकला. विद्यापीठात शिकवल्या जाणाऱ्या धातुकामाचा प्रभाव तिबेट आणि मलायन द्वीपकल्पातील धातुकामात दिसून येतो. पण नालंदा विद्यापीठाचा सर्वात महान आणि प्रदीर्घ वारसा म्हणजे गणित आणि खगोलशास्त्रातील यश. प्राचीन भारतातील खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ आणि भारतीय गणिताचे जनक म्हणून आर्यभट्ट यांची ओळख आहे. इसवी सन 6व्या शतकात ते नालंदा विद्यापीठाचे प्रमुख असल्याची शक्यता सांगितली जाते. कोलकाता येथील गणिताच्या प्राध्यापक अनुराधा मित्रा म्हणतात की शून्याला अंक म्हणून मान्यता देणारे आर्यभट्ट पहिले गणितज्ञ होते. खरं तर ही क्रांतिकारी संकल्पना होती. यामुळे गणितीय संकल्पना सोप्या झाल्या. शिवाय त्यांनी बीजगणित आणि कॅल्क्युलस सारख्या क्लिष्ट विषयातील संकल्पनांनाही सोप्या करून सांगितल्या. त्या पुढे सांगतात की जर शून्याचा शोध लागला नसता तर कम्प्युटर अस्तित्वात आले नसते. त्यांनी चौरस आणि घनमूळ, त्रिकोणमिती, भूमिती विषयांचे नियम तयार केले. चंद्राला स्वतःचा प्रकाश नसतो हे सांगणारे ते पहिले व्यक्ती होते. या कामामुळे दक्षिण भारतातील आणि अरबी द्वीपकल्पातील गणित आणि खगोलशास्त्राच्या विकासावर परिणाम झाला. बौद्ध तत्त्वज्ञानाच्या प्रसारासाठी नालंदा विद्यापीठातून चीन, कोरिया, जपान, इंडोनेशिया आणि श्रीलंका यासारख्या देशांमध्ये
मोठमोठे विद्वान पाठवण्यात आले. या प्राचीन सांस्कृतिक देवाणघेवाणीमुळे संपूर्ण आशियामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार व्हायला मदत झाली. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नालंदा विद्यापीठाचा समावेश आहे. इसवी सन 1990 मध्ये बख्तियार खिलजी नावाच्या एका सुलतानाने हे विद्यापीठ जाळून उद्ध्वस्त केलं. यामुळे विद्यापीठाच्या मालमत्तेचे भयंकर नुकसान झालं. अतिशय मौल्यवान दुर्मिळ ग्रंथसंपदा आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. असं म्हणतात की विद्यापीठामध्ये इतकी पुस्तके होती की आग जवळपास 3 महिने सतत धुमसत होती. आज 23 हेक्टर उत्खनन केलेली जागा मूळ विद्यापीठाचा छोटासा भाग असल्याचं सांगितलं जातं. या विद्यापीठाच्या भग्न इमारतींमधून फेरफटका मारल्यास चालत चालत आपण लाल विटांच्या उंच भिंती असलेल्या एका कॉरिडॉरमध्ये पोहोचतो. तिथून आत सरकत आपण एका मठाच्या आतील भागात पोहोचतो. हा एक अध्यापन कक्ष आहे. या कक्षात एका वेळी 300 विद्यार्थ्यांना बसण्याची सोय करण्यात आली होती. तिथे शिक्षकांना बसण्यासाठी एका व्यासपीठाची सोय होती. तिथूनच आपण एका छोट्याशा खोलीत गेलो असता तिथे अफगाणिस्तानसारख्या दूर देशातील विद्यार्थी राहायचे. या खोलीत समोरासमोर असे 2 तेलाचे दिवे ठेवण्यासाठी जागा आहे. विद्यार्थ्यांना स्वतःचं सामान ठेवण्यासाठी जागा आहे. खोलीच्या प्रवेशद्वाराजवळ लहान चौकोनी आकाराची पोकळी आहे जे लेटर बॉक्सच्या स्वरूपात वापरलं जायचं. जसं आज एखाद्या मोठ्या संस्थेत प्रवेश करताना कठीण अशा प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात, अगदी त्याचप्रमाणे नालंदा विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अगोदर पात्रता परीक्षा द्यावी लागायची. शीलभद्र, धर्मपाल या नावाजलेल्या आचार्यांच्या हाताखाली शेकडो अध्यापक अध्यापनाचं काम करायचे. जगातील प्राचीन नालंदा विद्यापीठाचे ग्रंथालय हे 9 मजली होतं. या ग्रंथालयात 9 दशलक्ष हस्तलिखित ग्रंथ होते. तिबेटचे बौद्ध विद्वान तारानाथ यांनी ग्रंथालयाचं वर्णन करताना त्याला आकाशाला गवसणी घालणारी इमारत असं म्हटलं होतं. जेव्हा हे विद्यापीठ आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलं तेव्हा आपला जीव वाचवून पळून जाणाऱ्या बौद्ध भिक्षूंनी काही हस्तलिखिते आपल्या सोबत नेली. आज ही हस्तलिखिते अमेरिकेतील लॉस एंजेलिस काउंटी म्युझियम ऑफ आर्ट आणि तिबेटमधील यारलुंग संग्रहालयात बघायला मिळतात. प्राचीन भारताला भेट देणाऱ्या अनेक तत्कालीन पर्यटकांनी त्यांच्या नोंदींमध्ये नालंदा विद्यापीठाचा उल्लेख केलाय. 7व्या शतकात प्राचीन चीनी प्रवासी झुआन झांग याने नालंदाला भेट दिली. केवळ भेट देऊन न थांबता त्याने इथे दीर्घकाळ वास्तव्य करून अभ्यास केला आणि पुढे याच विद्यापीठामध्ये तज्ज्ञ प्राध्यापक म्हणून काम केले. इसवी सन 645 मध्ये तो चीनला परतला तेव्हा त्याने सोबत 657 बौद्ध धर्मग्रंथ नेले. झुआन झांग जगातील बौद्ध विद्वानांपैकी एक होते. त्यांनी या ग्रंथातील काही भाग चीनी भाषेत अनुवादित करून एकच ग्रंथ तयार केला. दोशो हा जपानी भिक्षू झुआन झांग यांच्याकडे शिक्षण घेण्यासाठी आला होता. शिक्षण पूर्ण करून जपानला परतल्यावर त्याने बौद्ध धर्माचा प्रसार केला. त्यामुळे पूर्वेकडील देशांमध्ये
बौद्ध धर्माचा प्रसार करण्याचं श्रेय झुआनझांगला दिलं जातं. झुआनझांगच्या नालंदा येथील प्रवास वर्णनात महान स्तूपाचा उल्लेख आढळतो. गौतम बुद्धांच्या पट्टशिष्यांपैकी एकाच्या स्मरणार्थ हा स्तूप बांधण्यात आला आहे. तो स्मारक अष्टकोनी आहे. नालंदा विद्यापीठाच्या निर्मितीआधीच या स्तूपाची रचना करण्यात आली होती. सम्राट अशोकाने 3ऱ्या शतकात हा स्तूप बांधला होता. पुढच्या 8 शतकांमध्ये अनेक वेळा या स्तूपाची पुनर्बांधणी आणि पुनर्निर्मिती करण्यात आली. या विद्यापीठासाठी ज्या बौद्ध भिक्खूंनी आपलं संपूर्ण आयुष्य वाहिलं त्यांच्या अस्थी या स्तूपांमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. बख्तियार खिलजी याने आक्रमण करून नालंदा पूर्णपणे उद्ध्वस्त केलं. विद्यापीठ नष्ट करण्यामागे बख्तियार खिलजीचा हेतू नेमका काय होता यावर आजही विद्वानांमध्ये एकमत नाही. भारतातील अग्रगण्य पुरातत्वशास्त्रज्ञ HD संकलिया 1934 साली लिहिलेल्या नालंदा विद्यापीठ या त्यांच्या पुस्तकात लिहितात की विद्यापीठाला लाभलेलं किल्ल्यासारखं स्वरूप आणि तिथं असणाऱ्या संपत्तीच्या कथांमुळे या विद्यापीठावर आक्रमण करण्यात आलं. तर काहींना वाटतं की निव्वळ बौद्ध धर्माच्या असूयेपोटी हे आक्रमण झालं होतं. ऑन-साइट संग्रहालयाचे संचालक शंकर शर्मा सांगतात की आक्रमण का झालं यामागचं निश्चित कारण सांगणं कठीण आहे. शर्मा सांगतात की नालंदा विद्यापीठावर झालेला हा काही पहिला हल्ला नव्हता. 5व्या शतकात मिहिर कुलातील हुनांनी या विद्यापीठावर हल्ला केला होता. पुढे 8व्या शतकात बंगालच्या गौड राजानेही विद्यापीठावर आक्रमण केलं होतं. हुनांनी विद्यापीठावर हल्ला करण्यामागे लुटीचा उद्देश होता. मात्र बंगालच्या राजाने केलेला हल्ला हा नेमका कशासाठी होता हे सांगणं कठीण आहे. शिवाय त्या काळात शैव हिंदू आणि बौद्ध धर्मात वैमनस्य वाढत होतं. याचा परिणाम म्हणून दुसरा हल्ला झाला का हे निश्चित सांगता येत नाही. मात्र दोन्ही हल्ल्यानंतर राज्यकर्त्यांच्या मदतीने विद्यापीठाची पुनर्बांधणी करण्यात आली. शर्मा सांगतात, खिलजीने विद्यापीठावर आक्रमण केलं त्यावेळी भारतातून बौद्ध धर्म नामशेष होण्याच्या मार्गावर होता. अशातच 8व्या शतकापासून विद्यापीठाला संरक्षण देणाऱ्या पाल राजघराण्याचं पतन झालं आणि खिलजीने केलेल्या 3ऱ्या आक्रमणात तर विद्यापीठाचा शेवटच झाला. तर काहींना वाटतं की नालंदा विद्यापीठात बौद्ध आणि हिंदू धर्म ज्या प्रकारे फोफावत आहे ते इस्लामसाठी धोक्याचे आहे असे खिलजीला वाटत होते, असे पार्शियन इतिहासकार मिन्हाजुद्दीन सिराज आपल्या तबाकत-ए-नासिरी या पुस्तकात लिहितात की खिलजीला कोणत्याही किमतीत बौद्ध धर्माचा प्रसार करायचा नव्हता. प्रथम त्यांनी नालंदा विद्यापीठात इस्लामच्या शिक्षणासाठी दबाव आणला, त्यानंतर हल्ला केला आणि त्या हल्ल्यात संपूर्ण विद्यापीठ उद्ध्वस्त झाले. हजारो विद्वान आणि बौद्ध भिक्खू मारले गेले. नालंदा विद्यापीठाची आठवण म्हणून त्याच ठिकाणी बिहार सरकारच्या सहकार्याने 1951 साली नवनालंदा महाविहार नालंदा पाली प्रतिष्ठान स्थापन करण्यात आले आहे. वर्ष 2006 मध्ये नव्याने नालंदा विश्वविद्यापीठाच्या स्थापनेची योजना बनविण्यात आली व राजगीरमध्ये किरायाने कन्व्हेन्शन सेंटरमध्ये क्लासेस सुरू करण्यात आले.
मग बिहार सरकारने नालंदा विद्यापीठासाठी 242 एकर जमीन दिली व आता नालंदाचा स्वतःचा कॅम्पस बनून तयार आहे. APJ अब्दुल कलाम यांच्या वतीने प्राचीन नालंदा विद्यापीठाचे पुनरुज्जीवन करण्याच्या दृष्टिकोनातून नालंदा विद्यापीठ विधेयक 2010 12 ऑगस्ट 2010 रोजी राज्यसभेत सादर करण्यात आले. ते 21 ऑगस्ट 2010 रोजी राज्यसभेने आणि 26 ऑगस्ट 2010 रोजी लोकसभेने मंजूर केले होते. 21 सप्टेंबर 2010 रोजी या विधेयकाला राष्ट्रपतींची संमती मिळाली आणि तो कायदा बनला. हा कायदा लागू करण्यात आला आणि विद्यापीठाची अधिकृतपणे 25 नोव्हेंबर 2010 रोजी स्थापना झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन केले. त्यात सोलार प्लांट, वॉटर ट्रीटमेंट प्लांट, वॉटर रिसायकलिंग प्लांट आणि 100 एकर जलकुंभ यासारख्या सुविधा आहेत, ज्याने नेट झिरो ग्रीन कॅम्पस बनविण्याचे आश्वासन पूर्ण केले आहे. विद्यापीठात 1900 लोकांच्या आसन क्षमतेसह 2 शैक्षणिक विभाग आहेत. 40 वर्ग खोल्यांमध्ये विभागलेले आहेत. यात एक प्रभावी पायाभूत सुविधा आहे, ज्यामध्ये प्रत्येकी 300 आसन क्षमता असलेली 2 सभागृहे, 550 लोकांची क्षमता असलेले वसतिगृह आणि 2000 लोकांची क्षमता असलेले ॲम्फीथिएटर यांचा समावेश आहे. तर फ्रेंड्स, स्पिरिच्युअल लॉर्ड बुद्धा चॅनलवरील कथा आवडल्यास आपल्या मित्र व परिवारासोबत शेअर नक्की करा आणि लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅव अ नाईस डे. नमो बुद्धाय.